नमस्कार. 6 ते 10 मार्च दरम्यान महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय पुणे येथे एक रेसिड्यू फ्री फार्मिंगचं एक एक्झिबिशन होत आहे. त्यामधलाच हा एक क्रॉप आहे. हे चारा पीक आहेत सगळे. या ठिकाणी मका आहे, या ठिकाणी बाजरी आहे, या ठिकाणी मेथी घास आहे, लसूण घास आहे. बाकी छोटे छोटे पिकामध्ये बाकी इकडं गहू पण आहे. हे सगळी पिकं चारा पिकं आहेत. ही चारा पिकं यासाठी आहेत की या पिकांना खाल्ल्यानंतर जनावरांना आपण जे दूध म्हणतो, आपण ऑर्गॅनिक दूध किंवा आपण A2 दूध म्हणतो, पण ते ऍक्च्युअल ऑर्गॅनिक दूध आहे का? दूध ऑर्गॅनिक नसेल तर त्यांना काय खाऊ घालावं लागेल? चांगला चारा खाऊ घालावा लागेल. चांगला चारा म्हणजे ज्या पिकांना, ज्या चारा पिकाला कुठलंही केमिकल दिलेलं नाही, अशा पिकांमधून तयार होणारा जो चारा आहे तो म्हणजे असा मका असेल किंवा कुठलाही जे चारा फॉडर क्रॉप आहेत. आम्ही 2 थीम आहे, एक भाजीपाला आणि फॉडर. त्यामधलं हे पीक आहे. जनावरांनी चांगलं खावं, चांगलं दूध द्यावं, त्यांचं निरोगी राहावं, माणसांनी चांगला भाजीपाला खावा, चांगलं निरोगी राहावं, ही आमची थीम आहे. फॅमिली फार्मर सारखी थीम असल्यामुळे या एक्झिबिशन मध्ये तुम्ही यावं, शेतकरी बांधवांनी यावं, कारण आता केमिकलचा प्रभाव खूप वाढलेला आहे. तो प्रभाव कमी करून